आजची चर्चा सुरू होते सांगली जिल्ह्यातल्या कळंबी नावाच्या एका छोट्या गावातून. हो, जिथे थेट पंतप्रधान कार्यालयातून एक निमंत्रण आलं आहे. अगदी. आणि हे निमंत्रण आहे तिथल्या अजितराव घोरपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक D.N. पाटील. आणि प्रणव रवींद्र भोसले, जो 10वीत शिकतोय. बरोबर. पण हे निमंत्रण काही साधंसुद्धा नाहीये. नाहीच, हे परीक्षा पे चर्चा 2026 या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी आहे. म्हणजे पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्याची संधी. हो, आणि ही घटना फक्त एका विद्यार्थ्याच्या निवडीपुरती मर्यादित नाही असं मला वाटतं. नाही, ही ग्रामीण शिक्षणाच्या गुणवत्तेवर उमटलेली एक राष्ट्रीय मोहर आहे. चला तर मग या निवडीमागची आकडेवारी पाहूया, म्हणजे तिचं महत्त्व अजून स्पष्ट होईल. हो, कारण आकडे थक्क करणारे आहेत. संपूर्ण भारतातून, म्हणजे विचार करा, तब्बल 4.5 कोटी विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. 4.5 कोटी. आणि यामधून निवड झाली फक्त 36 विद्यार्थ्यांची. 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून. म्हणजे प्रत्येक भागातून फक्त एक. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातून निवड झालेला प्रणव हा एकमेव विद्यार्थी आहे. अगदी एका छोट्या गावातली जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याने मिळवलेलं हे यश. हो, हे खूप काही सांगून जातं. यामुळे कळंबी गावात आणि शाळेत प्रचंड उत्साहाचं आणि अभिमानाचं वातावरण आहे. साहजिकच आहे. राज्य आणि जिल्हा शिक्षण विभागापासून ते अनेक लोकप्रतिनिधींपर्यंत सगळ्यांनी प्रणवचं अभिनंदन केलं आहे. आणि शाळेचे मुख्याध्यापक D.N. पाटील काय म्हणाले? त्यांचं म्हणणं असं आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळाली तर ते देशाच्या भविष्यावरील चर्चेत महत्वाची भूमिका बजावू शकतात. हे अगदी खरं आहे. प्रणवची ही कथा फक्त यशाची नाहीये. नाही, ही विश्वास, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाची सुद्धा आहे. हे यश एक गोष्ट नक्कीच दाखवून देतं. कोणती? की ग्रामीण भागातील विद्यार्थीही देशाच्या सर्वोच्च मंचावर आपला आवाज पोहोचवू शकतात. हो, कळंबी ते दिल्ली हा प्रणवचा प्रवास इथल्या अनेक विद्यार्थ्यांना एक नवी दिशा देईल यात शंका नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही केवळ एका निमंत्रणाची गोष्ट नाहीये. नाही, ही ग्रामीण भागातील गुणवत्तेला मिळालेल्या राष्ट्रीय मान्यतेची कथा आहे. बरोबर. पण यावर एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जेव्हा एका लहान गावातला विद्यार्थी देशाच्या सर्वोच्च नेत्यासमोर बसतो तेव्हा तो फक्त स्वतःचं प्रतिनिधित्व करत नाही, तो आपल्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा आणि त्यांच्या समोरील शैक्षणिक आव्हानं म्हणजे यांचंही प्रतिनिधित्व करतो. अगदी. मग प्रश्न असा आहे की अशा एका संवादात संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं प्रतिबिंब दिसू शकतं का? की तो केवळ एक उत्सवी सोहळा बनून राहतो? विचार करण्यासारखा मुद्दा आहे.